जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा या ठिकाणी आयोजन जिल्हा परिषद विभागाने या ठिकाणी केलेलं होतं। तालुका स्तरावर याच्यापूर्वी स्पर्धा झाल्या आणि याच्यातून ते विद्यार्थी उत्तीर्ण झाले किंवा ज्यांना निवड झाली असे एकूण 142 उपकरणं जिल्हा स्तरावर आलेले आहे। याच्यामधूनच जे उपकरणं सिलेक्ट होतील ते राज्य स्तरावर जातील, जेणेकरून आपल्या मुलांमध्ये जे कलागुणांची सुप्त लाट असते ती बाहेर यावी, यांच्यामध्ये दडलेला वैज्ञानिक बाहेर यावा, शास्त्रज्ञ बाहेर यावा। अशा पद्धतीने ही 52 वर्षापासूनची परंपरा आहे की जिल्हा परिषद खाते या ठिकाणी विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करत असतं। त्याचं उद्घाटन आज या ठिकाणी होतं। माननीय आमदार चंद्रकांतजी सोनवणे आम्ही दोघांनी ते उद्घाटन केलं। निश्चितपणाने त्यावेळेची शाळेची उपकरणं, त्यावेळेची शाळेची आपल्याला असलेली साधनं आणि आताची साधनं म्हणजे सगळं बदललेलं आहे, जग बदललं आहे। त्यामुळे आपले वडीलही बदलले, आता आपल्या शाळाही बदलल्या आहे, आपल्या सगळ्या गोष्टी बदलल्या आहे। त्यामुळे त्या शाळेच्या मागच्या काळातली जीवनाची आठवण आली आणि ती काय शाळेच्या कार्यक्रमात मांडण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। शहरातल्या काही शाळा अशा आहेत त्या ठिकाणी महापालिकेचं कचरा संकलन डेपो आहे, अनेक विद्यार्थ्यांचं आरोग्य कुठे धोक्यात असल्याचं समजतं। हे बघा, मी तुम्हाला भाषणामध्येच आम्ही ते मांडण्याचा प्रयत्न केला की ह्या शाळेंकडे बघितलं किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेंकडे बघितलं तर निश्चितपणाने आम्हाला थोडा मनाला वाईट वाटते आणि ती वस्तुस्थिती मी भाषणात मान्य केली। पण तरीसुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत। जसं शाळेनं मागच्या काळामध्ये आम्ही वॉल कंपाऊंड दिलं, शाळेमध्ये डिजिटल शाळा करण्याचा प्रयत्न केला। आता अण्णांनी आमदार फंडातून कॉम्प्युटर दिल्याचा उल्लेख शिक्षणाधिकाऱ्यांनी केला। लोकप्रतिनिधी शासनाने आम्ही हाच प्रयोग करतोय की जिल्हा परिषदच्या शाळा असू दे, महापालिकेच्या शाळा असू दे, ज्या सरकारच्या शाळा आहेत त्याच्यामध्ये आपण जर चांगलं करायचं असेल आणि प्रायव्हेट शाळांच्या बरोबर जायचं असेल तर आपल्याला त्यांच्यासारख्या सुविधा द्याव्या लागतील। तो प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतोय। महापालिकेची माहिती दिली आहे। आता इथून बसतावर गाडीमध्ये बसतावर कोणत्या शाळा आहे जर त्याचं नाव दिलं तर मी ढेऱ्यांना ढेरतो। भाऊ, गिरणा नदीची त्या गिरणा नदीमध्ये जळगाव शहरातलं संपूर्ण सांडपाणी कुठल्याही प्रक्रिया न करता सोडलं जातं आहे आणि गिरणा नदी जी आहे ना तिचा नाला झालेला भाऊ। आता एकीकडे आपण नदी बचाव कालच्या दिवशीच मी हा विषय मांडला, कारण की बांबुरीच्या वरती जो एक फॅक्टरी आहे त्याचं पाणी येत होतं आणि कालच त्यांची टीम पळवलेली आहे। पण आपण जे म्हणताय तर पाटाचं पाणी सुटल्यामुळे दोघं साईड आता नदी फुल वाहते आहे। ज्यावेळेस ही नदीचं पात्र कमी होईल त्यावेळेस ते चरा मारून वेगळं करण्याचं काम आपण करू। पण महापालिका कुठली प्रक्रिया न करता थेट नाल्यांचं पाणी नदीमध्ये सोडताना तर सूचना दिल्या कालच त्यांना की हे कसं काय दिलं आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे पण आपण तक्रार केलेली आहे। तलावाची पण विद्यार्थ्यांच्या विज्ञान कौशल्यांना जिल्हा स्तरावर प्रकल्प या ठिकाणी झाला पाहिजे। एकदम सुंदर सूचना त्यांची आहे। येणाऱ्या DPTC मध्ये आम्ही हा विषय मांडू आणि निश्चितपणाने ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी एक लायब्ररी केली की जी आज लायब्ररी जळगाव जिल्ह्यामध्ये सुंदर आहे, त्या पद्धतीने आपण या ठिकाणी करू शकतो का आणि 100% DPTC म्हणून करू शकू। मला तरी वाटतं की त्याचं आम्ही या ठिकाणी सगळे आमदार महोदय आणि जिल्ह्यातले खासदार DPTC मध्ये हा विषय मांडून ते काम करण्याचा प्रयत्न करू। आज दिवसभरामध्ये पालकमंत्र्यांची घोषणा होणार आहे। तुम्ही सांगितलं की ही इमारत माझ्यासाठी नक्की ठरलेली आहे, तुमच्याच नावाची चर्चा आहे, आज तुमच्या नावावर शिक्कामोर्तब नाही। आता कसं आहे, शेवटी 3 जणांचं सरकार आहे आणि वरती जो निर्णय होईल ते सगळेजण मानणारे आम्ही लोक आहोत। त्यामुळे आता शेवटी प्रारब्धात आहे, शिंदे बाबा जे करतील ते होईल। चला, निषेध आम्ही त्याचा निषेध करतो। शेवटी कसं आहे की अशा पद्धतीने चोराने हल्ला करणं, शेवटी तिथे सिक्युरिटी असेल, सिक्युरिटीने काय लक्ष दिलं हा सगळ्यात महत्त्वाची बाब आहे। कारण की ते काय सर्वसाधारण माणूस नाही आहे, एक चांगला ॲक्टर आहे आणि त्याच्या घरात असा हल्ला होतो आणि या ठिकाणी सापडत नाही, तर गृह खातं ह्या लवकरात लवकर त्या कैद्यांना पकडेल अशी खात्री आहे। शाहरुख खानच्या घराची रेकी पण झालेली आहे, पण गृह खातं कुठेतरी कमी पडतंय असा विरोधकांकडून आरोप होतो। तसं मला त्याच्यातलं पूर्ण माहीत नाही, कारण की गृह खात्याची माहिती ही आदरणीय गृहमंत्र्यांनाच असते आणि ती गोपनीय असते, त्यामुळे जास्त वाच्यता करणं उचित होत नाही। पण आपली सूचना मांडण्याचा आम्ही प्रयत्न करू। आदित्य ठाकरे म्हणतात की पालकमंत्र्यांचे जे नियुक्त आहेत त्या खंडाचं कारण म्हणजे तिघही पक्षामध्ये तुतुमेमे सुरू आहे। नाही, त्यांनी भास्कर जाधवांना आवरावा ना। 20 मध्येच त्यांची तुतुमुमे, आमची तुतुमुमे आम्ही पाहून घ्या। आम्ही 237 आहे, आधे उधर जाओ आधे इधर जाओ, आमच्याकडे काही राहिलं नाही। आता 20 मध्ये 20 सांभाळा, 10 कधी येतील आमच्याकडे झोपेत राहाल तुम्ही, समजले। एका महिलेवर काढा पासण्यात आलंय, जाऊ दे। गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या। गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा।